नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्र हो, आज जो आपण टॉपिक घेणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती ही अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. कधी त्याची जाहिरात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं जे पण काही आता नवीन उमेदवार वगैरे आहेत किंवा भरतीची तयारी करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की डॉक्युमेंट्स तुम्ही एक वेळा चेक करून घ्या. आपल्याकडे म्हणजे आता येणाऱ्या भरतीसाठी आपल्याकडील सगळं डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी आहेत का, बरोबर आहे. कारण हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे. कारण काही जे पण काही मित्र वगैरे होते, सर एक व्हिडिओ तुम्ही डॉक्युमेंट्सवर बनवा, जेणेकरून आमच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे आम्हाला म्हणजे माहिती नाही आहेत. त्यामुळं मी हा आत्ताचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो, डॉक्युमेंट्स संदर्भात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती किंवा वेगवेगळ्या सरकारी नोकरी संदर्भात जे पण काही JR वगैरे पत्रक असतात किंवा त्यांची काही माहिती असते, जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली नसते, ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा तुम्ही ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता वरती तुम्हाला हेडिंग बघून समजलं असेल, पोलीस भरतीसाठी जी काही लागणारी कागदपत्र आहेत त्याच्यावर हा आपला व्हिडिओ असणार आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते 10वी 12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये सनद असते, तुमचं जे काही प्रमाणपत्र असतं ते पण लागते. उच्चतम शैक्षणिक अर्हता गुणपत्रक, जे काही डिग्री असल्यास तुमच्याकडे ग्रॅज्युएट असेल तर तो ग्रॅज्युएटचा सर्टिफिकेटसुद्धा लागतो. आणि शाळा सोडण्याचा दाखला, TC किंवा बोनाफाईड, जे पण काही विद्यार्थी जर ऑलरेडी कॉलेजला वगैरे असतील तर त्यांच्याकडे TC नसतो, तो कॉलेजमध्ये जमा असतो, तुम्ही त्याच्याकडून तिथून बोनाफाईड वगैरे तुम्ही घेऊ शकता. जातीचं प्रमाणपत्र लागतो, कास्ट सर्टिफिकेट लागतो तुम्हाला. त्याचबरोबर तुमचं जर झालेलं असेल तर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा लागतो तुम्हाला. पुढे 5 नंबरला बघा, वय व अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल असतो, तो नॉन क्रिमिनल असतो. पुढे बघा, EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, जे पण काही तुमच्याकडे ओळखीचा पुरावा असेल तो लागेल. पासपोर्ट फोटो 5 ते 10, म्हणजे तुम्ही फोटो बऱ्यापैकी काढून ठेवा मित्रांनो, तुम्हाला तिथं भरतीला लागणारच आहेत फोटो. पुढे बघा, ड्रायव्हिंग लायसन्स असते. ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला LME वगैरे पण असू शकतो, पण चालेल. जर हेवी असेल तर तुमचंच बेनिफिट आहे त्यामध्ये. जात वैधता प्रमाणपत्र मगाशी सांगितलं तुम्हाला, तो असल्यास जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही देऊ शकता. जर नसेलच, तर तुम्ही ऑलरेडी पोलीस भरतीमध्ये जर सिलेक्शन झाला तर आता सध्या, तर त्यावेळी तुम्हाला ते काढायला चान्स भेटतो तिथे. MSCIT प्रमाणपत्र, जर तुमची MSCIT झाली असेल तर तो प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. अनाथ प्रमाणपत्र, आरक्षणाची निवड जर केली असेल, जर तुम्ही आरक्षण म्हणून जर फॉर्म भरत असेल तर तुम्हाला अनाथाचं प्रमाणपत्र जोडावं लागतो. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, हे पोलीस पाल्य जे काही उमेदवार असतील त्यांनी फॉर्म भरला असेल पोलीस पाल्यातून, तर त्यांना पोलीस पाल्य प्रमाणपत्र. होमगार्ड प्रमाणपत्र, जे होमगार्डवाले उमेदवार असतील त्यांना होमगार्डचं प्रमाणपत्र 1095 दिवसाचा असतो, तो तेथे जोडावा लागतो. म्हणजे जे आरक्षण घेतले ते प्रत्येकाला लागत नाही, ज्यांनी ज्या आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे त्या उमेदवारांसाठी असतं. नावात बदल असल्यास राजपत्र, जे गॅजेट असतं, त्याची झेरॉक्स प्रत जोडावी लागते तुम्हाला. जर तुम्ही खेळाडू असाल, खेळाडू प्रमाणपत्र, विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेली तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यावी लागते. जर तुमचा कोणताही खेळ असेल, प्रावीण्य तुम्ही त्याच्यामध्ये घेतला असेल, त्यामध्ये तुम्ही स्टेट लेवल वगैरे झाला असेल, विभाग लेवल तिथपर्यंत गेला असेल, तर तो जो तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तुमच्या जिल्हा क्रीडा जो काय असेल तुमचा, तेथे जाऊन तुम्हाला त्याची पडताळणी करून घ्यावी लागते. त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट दिला जातो, तो सर्टिफिकेट तुम्हाला तिथे जोडावा लागतो. पुढे बघा, खुल्या प्रवर्गातील जे काही महिला असतील त्यांना त्यांचे जे काही उमेदवाराकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, याच्यामध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र असतो, जो जर काही कोणी प्रकल्पग्रस्त असतील आणि कोणी भूकंपग्रस्त असतील. आणि लास्टला आहे जो माजी सैनिक उमेदवाराकरिता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व इतर प्रमाणपत्र. आता जवळपास तुम्हाला जर म्हणायचं झालं तर मित्रांनो, एक चांगली गोष्ट काय आहे, जर ज्यांचं NCC झालं असेल C सर्टिफिकेट, तर NCCवाल्यांसाठी पण खूप मोठं बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 5 मार्क तुम्हाला म्हणजे ग्रेस तुम्हाला दिले जातात, म्हणजे एक्स्ट्रा मार्क तुम्हाला 5 असतात. त्यामुळं जे पण काही NCCवाले उमेदवार पोलीस भरतीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी खरोखरची एक म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. ऑलरेडी त्यांनी 5 मार्क घेऊन
जवळपास स्पर्धेमधील इतर बाकीच्या उमेदवारांपेक्षा ते पुढे असतात. त्यामुळे त्यांचा एक बेनिफिटच आहे. त्यामुळे तुमच्याकडे NC सर्टिफिकेट असेल तर तो सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. बाकी कॉम्प्युटरबद्दल वगैरे किंवा इतर तुमच्या काय असेल त्या गोष्टी वगैरे ते तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल टायपिंगच्या वगैरे वगैरे ते तुम्ही जोडू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे 10वी 12वी वगैरे ग्रॅज्युएट वगैरे झालं असेल, शाळा सोडल्याचा जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल वगैरे ह्या सर्व गोष्टी हे इम्पॉर्टंट आहेत. डोमेसाईल सर्टिफिकेट वगैरे हे आणि तुमच्याकडे जो एखादा म्हणजे ID प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे ते तुम्हाला जोडावंच लागतं मित्रांनो. अशा पद्धतीने हे आपली डॉक्युमेंट्स म्हणजे पोलीस भरतीसाठी जी लागणारी कागदपत्र ही लिस्ट होती. जर काही राहिलं असेल तर तुम्ही म्हणजे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये जर तुम्हाला काही शंका आली असेल कोणत्या डॉक्युमेंटबद्दल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता. मी त्याचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. माहिती आवडली असेल तर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.